ओके, रेकॉर्डिंग स्टार्ट. तर म्हणून तोरामध्ये पण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट का माणूस कन्सिस्टंट पाहिजे. तोरा आणि मिtzvot मध्ये तोराचा अभ्यास करण्यामध्ये जसं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते आणि ऍटलीस्ट 6 to 7 इट्स अ बिग बिग थिंग. सो बाऊ काशेम आपल्याला मिळाली अपॉर्च्युनिटी आपण घेऊया आणि द सेम टाइम आपण नमाज करू की पुढे जाता आपण एव्हरी डे आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळेल. असं बोलतात ते प्रियूत येताना म्हणजे विथ हेल्थ हेल्थ हेल्दी माणूस असून विथ हेल्थ टुगेदर विथ अस त्याला मदत करेल ते जाता शेम पुढे जाता. सो लेट्स स्टार्ट लेट्स स्टार्ट विथ small as usual we start with the Fuashlema may the whatever we learn हे पण आपण थोडासा अभ्यास करू. It should be Fuashlema. May the merit be to stand for Fuashlema to Anay Lachana bat Sivan, Shmuel ben Rachel Miriam, Esther Rosa bat Chana Leah, Yaakov ben Malka, Miriam bat Yosef, Ina bat Rivka Yardena, Shaina bat Abigail, Baruch Chaim ben Terez, Rivka bat Zeev, Rachel bat Miriam, Michal bat Naama, Dovel ben Rachel, בת ישושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. आणि at the same time we pray का आपण सर्व पण at the same time with this merit थोडासा अभ्यासचा मेरिट लागू दे आपल्या सर्वांना जे हेल्दी राहायला. कंटिन्यू बिंग हेल्दी अँड जे पण रेफुआची गरज आहे सगळ्यांना रेफुआची गरज आहे. ज्यांना कोणत्या पण फील्ड मध्ये मदतची गरज मे दिस बी ऑल्सो द मेरिट फॉर एव्हरीबडी. And secondly, להבדיל בין חיים לחיים, לעילוי נשמת, בן ציון בן שרה, נינה בת אלישבע, רניקה בת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, דודי ומורי, עזרא בת אלישבע, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. So, okay, let's start. As usual, we'll start with a small story. Yeah, let's see. A small chizuk for Birkat Amazon. One last time. Go to Kanai in Birkat Amazon. That Birkat Amazon is a segula for Parnasa. पाव खाल्ल्यानंतर जी पण आमोचीची बराखा करतो आणि बराख केल्यानंतर नंतर बिरकात अमाझोन जो आपण करतो सेगुला बोलतात काय जो माणूस चांगल्याशी करेल बिरकात अमाझोन तर त्याला केव्हाच कोण दुसऱ्यांची पैशाची कमी नाही पडणार, खाण्यापिण्याची कमी नाही पडणार. त्याला सदाची त्याला खायला प्यायला बरोबर मिळेल. अकादश लोक प्रोव्हाइड करेल. आणि तर त्याच सेगुला म्हणजे म्हणून जो माणूस बिरकात अमाझोन करतो आपल्याला माहिती आहे का पाव खाल्ल्यानंतर बिरकात अमाझोन केली पाहिजे. कजाईत पाव खाल्ल्यानंतर आणि कजाईत म्हणजे ऑलिव्ह साईज पाव खाल्ल्यानंतर पण बिरकात अमाझोन केली पाहिजे. 1 स्लाइस हाफ स्लाइस पण जेवढा होईल तेवढा बिरकात अमाझोन 5 मिनिटं लागतात, कोणाकोणाला 2 मिनिटं लागतात, कोणाकोणाला 1 मिनिटं लागतात. पण जेवढी होईल तेवढी जास्त चांगल्याशी केली पाहिजे. फिशल शेखची आयडिया आहे. ते बोलतात का जेव्हा बिरकात करायची असते तर केव्हा केव्हा माणूस सवय लागते त्याला आणि तो फार एवढा फास्ट करतो त्यालाच नाही माहित तो काय बोलतोय. कारण त्याला सवय होते. जसं काय तो कोणत्या मंत्र बोलतोय नाहीतर पण जसं काय तो कोणती पोएट्री बोलतोय त्याच्यामध्ये तो विचार पण नाही करत काय बोलतोय. तर तसं नाही झालं पाहिजे. म्हणून त्यांची एक आयडिया आहे. ते बोलतात का बेस्ट वे इज टू बोलायचं का मी 4 मिनिटं 6 मिनिटं 10 मिनिटं काय पाहिजे तेवढा
त्याच्याशी कमी नाही बोलणार. जरी मी त्याचा भिरकाता माझून 2 मिनिटात झाला, तरी पण अजून 2 मिनिटं मी बसीन इकडेच. मी उठणार नाही. का सगळ्यांकडे टायमर असतात. सगळ्यांच्या फोनमध्ये टायमर आहेत. स्टॉपवॉच आहेत. लावू शकता टायमर. 4 मिनिटाशी जास्त कमी नाही बोलणार. जास्त बोललं तर चालेल, पण कमी नाही. असा एक व्हेरी छान आयडिया आहे. आणि 4 मिनिटं डिपेंड्स कोणाला काय पाहिजे 10 मिनिटं पण ठेवू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. तर दॅट्स वन ऑफ द तर बिरकाता मधूनच एक छान स्टोरी ऐकली राव पलासी बोलले. ऐकूया ते गेले होते कोणाकडे तरी आणि शपथ करायला आणि तो माणूस फार श्रीमंत होता आणि तो पॅलेसमध्ये राहायचा. मोठा पॅलेस होता त्याचा. मोठा हे राज राजवाडा जसं काही एवढा श्रीमंत होता तो. आणि त्याच्याकडे जेवणाची कमीच नव्हती आणि एका पाठोपाठ एक एवढे सर्वंट ते नोकर त्यांना जेवणाची एव्हरी सेवदाला खूप खूप चांगलं रिच फूड आणत होते. तर तो एवढा इम्प्रेस झाला, वॉव! तर त्याचा मित्र त्याला बोलला, का हा युरोपमधला वन ऑफ द एक वन ऑफ द श्रीमंत माणूस आहे. इस्रायल वन ऑफ द सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. वन ऑफ द सगळ्यात वन ऑफ द रिचेस्ट मॅन इन युरोप. रिचेस्ट ज्यू इन युरोप. एवढा एवढा श्रीमंत माणूस. तो इम्प्रेस झाला तो राव पलासी आणि ते बोलतात का सगळं सेवलं झालं. एवढे चांगलं जेवण, एवढं छान होतं सर्व. ते झाल्यानंतर सर्व ते बोलले त्यांनी बघितलं का तो बिरकात अमाझॉन त्याची एकदम स्पेशल होती. त्याची बिरकात अमाझॉन एवढी चांगली होती, एवढी आरामात होती, खुशीनी, सिमखानी अ, आणि एवढा एवढा तो सम्याक होता, एवढा खुश होता त्याच्यामध्ये का त्याला त्याची मिरकत अमाझॉनला 10 मिनिटं लागली. 10 मिनिटानंतर राव पलासी त्याला जमलं त्याचे त्यावेळेला 18 वर्षाचे होते. त्याला जाऊन बोलले का एवढी लाइक विरकातामधून एवढी चांगली करतो तू लाइक काय एवढा याच्यावर एवढा तू स्ट्रेस करतो विरकातामधून एवढी एकदम स्पेशल विरकातामधून आहे. तर तो श्रीमंत माणूस त्यांना बोलला, "हे बघ हे विरकातामधून इज अ सेगुला फॉर परनासा." म्हणजे सेगुला आहे परनासासाठी म्हणजे चांगला माणसाला पैसा येतो, भरभराट असते घरी. तर म्हणून मी आरामात करतो. तर रामफलाजी त्यांना बोलले का, "पण तू ऑलरेडी श्रीमंत आहे. तुझ्याकडे एवढा पैसा आहे आणि तू एवढा श्रीमंत आहेस, तर मग तुला गरज नाहीये." तर रामफलाजी बोलले, की "तो असा भिकातामधून करत होता जसं काय त्याच्याकडे एक पैसा नाहीये. तो एकदम गरीब माणूस आहे आणि तो अक्कलकोला ते एवढ्या तोंडाला बोलतोय मनापासून का त्याला खायला-प्यायला किती दिवस नव्हता मिळाला आणि आता मिळाला. ह्या प्रकारे तो बिरकातामधून करत होता. तर तर तो माणूस त्यांना तो श्रीमंत माणूस काय बोलला? तो बोलला, "बघ, काही लोकांनी मला आत्तापर्यंत दिलंय. मी सम्याक आहे, खुश आहे. त्याचा अर्थ नाही का मी त्याच्यावर प्रत्येक क्षण जो मला मिळतोय आणि तुम्हाला देतोय, त्याच्यासाठी मला तोदार्ब बोललं पाहिजे." आणि त्या अशी रीतीनी अकाल बरोकुला थँक यू बोललं पाहिजे. जसं काय माझ्याकडे आता नेक्स्ट मोमेंटला आहे का नाही मला नाही माहीत ही गोष्ट. पैसा आणि जेवढा भरभराट त्याच्याकडे आहे ते मला माहीत नाही का पुढच्या पर्यंत असेल का नाही. तर म्हणून माझी बिरकात अमेझॉन हे स्पेशल असते आणि मी असे कॉन्सन्ट्रेशन करतो जसं काय पुढच्या क्षणाला मला माहित नाही माझं काय होणार आहे. माझ्याकडे असेल पैसा का नाही. तर त्या रीतीने माणसाने विचार केला पाहिजे आणि त्या रीतीने माणसाने अ, नमाज केली पाहिजे, भिरकातामधून केली पाहिजे. असं मी बोललो होतो का आम्ही त्या करताना पण मी अशा माणसाला ओळखतो, जो जो अशी अशी आमिदा करतो जसं काय मे बी दॅट्स हिज लास्ट आमिदा इन हिज लाईफटाईम. जसं काय तो अजून पुढचा आमिदा त्याला नमाज करायला मिळणार आहे का नाही त्याला नाही माहीत. म्हणजे नेक्स्ट शाकाहारीतला असा करतो जसं काय शाकाहारीत नंतर त्याची पुढची मिनखा नाहीच होणार तरी. लास्ट शाकाहारीत इन हिज लाईफटाईम. नाहीतर मिनखा लास्ट
मिनखा इन हिज लाईफ टाईम. तर तो माणूस कसा करेल, किती विचार करून करेल, किती कॉन्सन्ट्रेशन करेल, किती तो नमाज करेल मनापासून, तशी नमाज केली पाहिजे. तशी तशी माणसाने अ, नमाज केली पाहिजे. आणि एव्हरी मोमेंट त्याला मिळतं, तर त्याच्यामुळे त्यांनी विचार केला पाहिजे. आणि जेव्हा तो नमाज बोलतो तेव्हा त्यांनी अ, विचार केला पाहिजे काय बोलतोय तो. आजकाल अर्थ मिळतात, स्पेशल बुक्स आहेत, तर त्याच्यामध्ये बरोबर लिहिलेलं आहे, तर नो प्रॉब्लेम. सगळ्यांना अवेलेबल आहे इझिली. तर त्या वन ऑफ द स्टोरीज जेव्हा ऐकली, आणि बोलतात का बिरकत अमाझॉन ऑफिशियल सेक्टरच्या शिवमध्ये ऐकलं का? बिरकत अमाझॉन वरून कळतं का माणूस तरमीत खाकाम आहे का नाही. त्याची बिरकतामधून कशी हळू करतोय, फास्ट करतोय, मनापासून करतोय. आपल्याला जज करायला अलाउड नाही ऑफकोर्स, पण तरी सुद्धा बिरकतामधून आणि प्रत्येक नमाजीवरून ऑफकोर्स प्रत्येक प्रत्येक नमाजीवरून त्याला कळतं, प्रत्येक राखावरून पण कळतं का कोण कसा आहे. एनिवे, आपण आपला शिव चालू करूया. विष्णायुतवर बेसात शेम. आपण थर्ड मिशना चालू करणार आहोत. थर्ड मिशनायोत मध्ये थर्ड चॅप्टर. बिफोर दॅट मे बी अ स्मॉल थिंग. परत आपण खिजूक इन तफिला खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतंय. स्ट्रेंथन असेल इन तफिला, नमाजीमध्ये स्ट्रेंथन करण्यामध्ये आपण खूप दरवेळेला छोटे छोटे पॉइंट्स ऍड करतो. पण अजून एक पॉइंट जे मी वाईस करून ऐकलं मी, का एक एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, माणसाने स्वतःसाठीच नाही नमाज केली पाहिजे, पण त्याच्या नमाजीमध्ये दुसऱ्यांचं पण नाव घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी नमाज केली पाहिजे. ते आपल्याला माहिती आहे. जी पण त्याला गरज आहे, इन द सेम वे, समज दुसऱ्याला पण त्याची गरज असेल तर त्याने दुसऱ्यासाठी नमाज केली पाहिजे. आणि बोलतात का अकाल बरोबर त्याला पण बराका मिळेल, कारण तो दुसऱ्याची विचार करतोय, दुसऱ्याला पण साठी नमाज करतोय. तर प्रश्न असा येतो काय, मग काय स्वार्थी येतो तो माणूस? स्वार्थी आहे, त्याला स्वतःला पाहिजे म्हणून तो दुसऱ्याचं नाव घेतोय. हे काय बरोबर नाही वाटत. हे काय बरोबर आम्हाला नाही पटत. बोलतात आम्हाला नाही पटत, हे बरोबर नाही. स्वतःसाठीच ते पण स्वार्थी पण आहे काय. समजा त्या दुसरा माणूस गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत आणि मला पण पैशाची गरज आहे, तर मग मी दुसऱ्यासाठी नमाज करीन, म्हणजे मला पैसे मिळतील. मग स्वार्थी पण आहे मग काय त्याच्यामध्ये. आणि अकलच बरोबर बरोबर माहित आहे का, बरोबर माहिती आपल्या मनात काय चाललंय. आणि आपल्या मनात स्वतःबद्दलच विचार करतोय, दुसऱ्यांबद्दल नाही विचार करत. हाच विचार पण तुमच्याबद्दल नाही बोलत कोणाबद्दल, नुसतं एक्झाम्पल देतोय. बोलतात की इस्रायल माणसं रहामानी बेने रहामानी. सगळे प्रत्येक इस्रायल माणूस दुसऱ्यांचा जास्त विचार करतो आपण बघतो. जस्ट फॉर एक्झाम्पल बोलतोय का, समज त्याची स्वार्थी पण रिझन असतील, जो स्वतःबद्दल विचार करतोय आणि स्वतःला पाहिजे म्हणून दुसऱ्यासाठी नमाज करतोय, तर मग काय त्याला काय अर्थ आहे? ते फसवते काय, आकाश बरोबर फसवू शकतो, फसवू शकलो मग पण कोण फसवू नाही शकत त्याला, ऑफकोर्स नाही फसवू शकत. तर मग इथे काय, कसं काय बोलतात का त्याचं चालतंय. तर मेयर ओशे मेयर वाईस एक्सप्लेन करतात विथ द हेल्प ऑफ महाराल. महाराल मोठे राबी होते, आणि ते बोलतात का जेव्हा माणूस दुसऱ्यासाठी नमाज करतोय, नाहीतर दुसरा कोणती पण नमाज करतोय, कोणती पण प्रेयर करतोय, तर तो एक काइंड ऑफ सिनोर, पाईप बनवते, पाईप तयार करतोय फ्रॉम हेवन, फ्रॉम आकाश बरोबर कुठपर्यंत, आपल्यापर्यंत खाली येईपर्यंत. तर एक पाईप निर्माण करतो, एक सिनोर निर्माण करतो. आणि जेव्हा तो दुसऱ्यासाठी नमाज करतोय, तेव्हा त्या सिनोर, त्या पाईप मधून ब्लेसिंग्स येतात त्या माणसाला. आता समज, तर तो पाईप, जेव्हा पाईप मधून ब्लेसिंग्स येतात,
नाहीतर जसं आपण एक्झाम्पल देऊ, जेव्हा पाईप मधून पाणी फ्लो होतो, तेव्हा पाईप तो ओला होतोच आतून, राईट? तर जेव्हा माणूस दुसऱ्या नमाज करतोय, तर तो स्वतः चिनोर बनतो. तो स्वतः एक पाईप बनतो अक्कादश बारुखची ब्लेसिंग खाली आणायला. आणि जेव्हा अक्कादश बारुख ब्लेसिंग खाली पाठवतात, तर त्याच्यातर्फे पाठवतात. आता समज ब्लेसिंग त्याच्यातर्फे येतात, तर त्याला पण ब्लेसिंग मिळतातच ऑफकोर्स. तर मग जरी पण त्याची स्वार्थ असेल त्याच्यामागे, डझंट मॅटर. इट वर्क्स. स्वार्थीपणासाठी जरी स्वतःसाठीच तो नमाज करत असेल तरी सुद्धा त्याला पण ब्लेसिंग लागेल. कारण तो दुसऱ्यासाठी नमाज करत होता आणि तो स्वतः एक रस्ता झाला, एक सिनोर, एक वाट निर्माण केली त्यांनी. तिथून त्याला दुसऱ्याच्या मित्राला साठी नमाज केली, तर त्याच्यासाठी ब्लेसिंग जे आले ते त्याच्या थ्रू आले आणि म्हणून त्याला पण ते लागले आणि त्याला पण मिळाले ते ब्लेसिंग्स. तर इट्स अ नाईस वे. म्हणून माणसानी त्याच्या नमाजीमध्ये एव्हरी टाइम ट्राय केलं पाहिजे, सगळ्या फील्डमध्ये. नाही नसतो त्याला पाहिजे ते, पण ज्याला गरज आहे त्याची नमाज केली पाहिजे, दुसऱ्यांचं नाव घेतलं पाहिजे, दुसऱ्यांच्या पेरेक तेलीम बोललं पाहिजे. फॅमिलीसाठी तर ऑफकोर्स माणूस बोलतो, ते बाकीच्यांसाठी पण, मित्रांसाठी, दुसऱ्या रिलेटिव्हसाठी, सर्वांसाठी बोललं पाहिजे. आणि ऑफकोर्स आम इस्रायलच्या सर्वांसाठी ऑफकोर्स बोललं पाहिजे. आपल्याला गरज आहे नमाजीची. प्रत्येक नमाज फार इम्पॉर्टंट आहे. ओके डिअर. तर आपण आता मिशना पेसाखीम मध्ये थर्ड मिशना चालू करूया. नाही, थर्ड चॅप्टर मध्ये फर्स्ट मिशना आता दिशमाय ना सेवे नचलिया. फर्स्ट मिशना फ्रॉम द थर्ड चॅप्टर. तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर थर्ड चॅप्टरचा पॉइंट आहे. पूर्ण चॅप्टर मध्ये आपण बघतो का आपल्याला माहित आहे का केमाख ताहोर, केमाख पीठ असेल, बच्चेक असेल, पिठाचं कोणतं पण प्रकारची गोष्ट असेल, तो खामेच आहे. त्याच्याने पाणी मिक्स झालं, तो खामेच झाला. आपल्याला माहिती आहे आणि ते आसूर आहे. हा चॅप्टर येतं आणि याच्यामध्ये तो एक्सप्लेन करतोय आपल्याला का नाही का नुसतं ज्याच्यामध्ये खामेच पिठापासून झालेल्या गोष्टींपासून ते खामेच आहे, तेच नाही, पण मिक्सचर असेल, कोणती पण गोष्टी जी मिक्स असेल, समज तर ते पण खामेच आहे. ते तारोवेत खामेच आहे आणि ते पण आसूर आहे. त्याच्यामध्ये पण ते पण आसूर आहे शपथ पेसाख मध्ये वापरायला. आणि ते 7 गोष्टी तो आपण मिशनामध्ये बघू, ज्याच्यामध्ये मिक्सचर आहेत आणि ते त्याच्यानी ते पण आसूर आहे. ते पेसाख कोणता पण टाईपचा खामेच असेल तो आसूर आहे. आणि आपण बघूया या मिशनामध्ये का सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत जे औषधासारखे वापरतात, नाहीतर तेलासारखे वापरतात, नाहीतर कोणत्या कोणत्या गोष्टी दुसऱ्या गोष्टींसाठी नाही, नुसतं खाण्यापिण्यासाठी पण. पण ते पण त्याचा पण उपयोग करणे पेसाख मध्ये इसूर आहे. लेट्स स्टार्ट. आपण वाचूया पहिले आणि नंतर मग पुढे मध्ये बघूया त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन. ואלו עוברים בפסח, כותח הבבלי, ושחר המדי, וחומץ האדומי, וזיתוס המצרי, וזימה של צבעים, ועמילן של טבחים, וקולן של סופרים. רבי אליעזר אומר, אף טיפולי נשים, זה הכלל, כלשהו מן דגן, הרי זה עובר בפסח, הרי אלו באזהרה
ואין בהן משום כרת. आपण इंग्लिश मध्ये बघू शकाल तर इथे आपण बघतो कोणते कोणते गोष्टी आहेत त्याच्यानी उभे होते पेसाक मध्ये, कोणते कोणते तारो आहेत, कोणते कोणते मिक्सचर्स आहेत हे. तर वेगवेगळे टाईपचे प्रकार जे त्यावेळेला वापरायचे आणि त्याचा उपयोग करायचे आणि त्यांचे खूप गोष्टींमध्ये त्याचा वापर व्हायचा. तर ते आपण हळूहळू सगळं बघूया. पहिले बोलतात एलू ओव्हरी इन पेसा, म्हणजे हे गोष्टी आहेत ज्याच्यानी तो पेसाक तोडतोय, तो आवेरा करतोय, समज त्याच्याकडे गोष्टी असतील तर, आणि ते डिस्ट्रॉय केलं पाहिजे, ते नष्ट केलं पाहिजे पेसाकच्या आधी. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? पहिले 4 गोष्टी आहेत. उता हा बावली, शेखार हामादी, हॉमेच हा एदोमी आणि जेतूम हा मित्सरी. उता हा बावली काय असतं? उता हा बावली पावापासून बनवतात आणि त्याचा असं दुधासारखा प्रकार बनवतात काइंड ऑफ. जेतून जेतून हा मित्सरी जेतूस जेतूस हा मित्सरी, जेतूस हा मित्सरी ते बार्ली पासून बनवतात. आणि त्याच्यामध्ये सॅफ्रन आणि सॉल्ट वॉटर टाकतात. केसर मला वाटतं, राईट. तर ते मिक्स त्याच्याने मिक्स मिक्स बनवतात. पण त्याचा उपयोग काय? तर कुता हा बावली त्याच्यामध्ये ते असं कोड्याला बोलतात ना, म्हणजे काहीतरी सोबत खायला, जसं आपण सलातीम खातो आणि त्याच्यामध्ये जेवण टाकून वापरतात त्याचे. जेतूस हा मित्सरी जे होतं ते क्युअर साठी वापरायचे, म्हणजे कोणा त्याचा औषधाचा त्याचा वापर व्हायचा. कशासाठी वापरायचे? समज जर माणसाला डायरिया नाही तर कॉन्स्टिपेशन असेल तर दोघींनी त्याचा उपयोग व्हायचा. आणि ते दोन्ही गोष्टी पण अलाउड आहेत, नाही आहेत पेसाख मध्ये. मग शेखार हा मधी त्याच्यामध्ये काय असायचं? वीट नाही तर बार्ली असायचं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजवलेलं, ही गोष्ट. होमेच हा ऐदोमी, होमेच ऐदोमी म्हणजे बार्ली असायची, आणि बार्ली वापरायची ही गोष्ट जेव्हा याईन मीठचा नवी असतं, म्हणजे मीठ द्राक्ष असतात ते फर्मेंट करायला, म्हणजे याईन बनवायसाठी त्याचा वापर व्हायचा. हे सर्व गोष्टी आहेत जे आपण बोललो ते अलाउड नाहीयेत, आणि ते तारवेत खामेच त्याचा कॅटेगरी होता, म्हणजे मिक्सचर ऑफ खामेच. आणि मिक्सचर ऑफ खामेच झाल्याने त्याचा नष्ट केला पाहिजे पेसाकच्या आधी. त्याचा वापर पण नाही करता येत आणि नष्ट केला पाहिजे, आणि नाहीतर तो इसूर दे रबानान ओव्हेर होतोय, कारण त्याच्याकडे ते आहे म्हणून. तर मग तुम्ही विचाराल इसूर दे रबानान कशाला? इसूर देवरायता का नाही? कारण तो तारोबेत खामे मिक्सचर आहे, तो मिक्स अशामध्ये मिक्स केले ती गोष्ट. तो डायरेक्टली तेच नाहीये, पण मिक्सचर आहे. अजून एक पॉइंट बघा किती इम्पॉर्टन्स आहे मिक्सचरला. या गोष्टींमध्ये आपण मिल्खोत बराखोत मध्ये पण शिकलो होतो का, जरी सुद्धा ती गोष्ट मिक्सचर असेल, त्याचा ती दुसऱ्या गोष्टीसोबत मिक्स केलेली आहे, पण त्याची एवढी इम्पॉर्टन्स आहे, त्याची एवढी खासियत आहे, ते एवढं इम्पॉर्टंट आहे, तर ते नष्ट नाही होणार. पण इल्खोत बराखोत मध्ये शिकलो होतो, मिशनात बराखोत मध्ये शिकलो होतो का, म्हणून जेव्हा आपण कोणती खायचा पदार्थ बनवलेला असेल त्याच्यामध्ये आपण पीठ टाकतो,
नाहीतर गहूचा कोणतेतरी कंटेंट असतं, त्याच्यामध्ये गहू टाकलेलं असतं तर आणि ते त्याच्याने बनवले, जरी सुद्धा ती 5% असेल त्याच्यामध्ये मिक्सचर, पण त्याची टेस्ट गहूच्या पिठासारखी म्हणजे गहू सारखी असेल तर आपण त्याच्यावर मेजूनच करतो. अरे पण त्याच्यामध्ये काहीच नाहीये, एकदम कमी पर्सेंट आहे, पण टेस्ट त्याची टेस्ट आहे ती मेझोनोजची टेस्ट आहे, त्याची टेस्ट आहे ती गव्हाची पदार्थाची टेस्ट आहे, तर ती मेझोनोत होते. टेस्ट प्रमाणे डिसाइड होतं कोणती ब्राखा केली पाहिजे आपण. जे आपण शिकलो तर मिल्खोत ब्राखा, मिशनात ब्राखोत मध्ये. तर मध्ये इम्पॉर्टन्स खूप आहे. ज्या कोणत्या पण जे पण गहूची गोष्ट आहे त्याची इम्पॉर्टन्स खूप आहे. आणि म्हणून त्याला इकडे पण बघतो आपण, त्याचा इम्पॉर्टन्स खूप असल्यामुळे तो काय त्याच्यामध्ये मेबतेल नाही होत. आपण पुढे जात पण बघूया का तो मेबतेल म्हणजे तो कॅन्सल आउट नाही होत. जरी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त टक्के दुसरी गोष्ट आहे, तरी सुद्धा त्याची इम्पॉर्टन्स एवढी आहे का ते कॅन्सल आउट नाही होत. तर इकडे पुढे आपण बघतो, पुढे तानाकामा आपल्याला ऍड करतात का अजून थोड्याशा गोष्टी ऍड होतात पुढे आपण बघतो. तेच नाही זימה של צבעים ועמילן של טבחים. आता हे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आपण बघूया. आणि अजून एक गोष्ट आहे पुढे, ती आहे कोलान शेल सोफ्रीम. तर इकडे आपण बघतो का थोडेसे आपण मिक्सोआ प्रोफेशन्स बघूया इकडे. इथे प्रोफेशनल लोकांचे वापरणारे गोष्टी आहेत ते बघतो इकडे. जोमान शेल स्वाईम म्हणजे कोण, ते डाय करतात त्यांचे त्यांची गोष्ट ही. आमिलान शेल तबाखीम जे कुक करतात, चेफ असतात चेफ, त्यांची त्यांची एक गोष्ट आहे. आणि कोलान शेल सोफरीम आणि जे सोफेर जो लिहितं, सेफर तोरा, झोत, ते लिहितात त्यांची गोष्ट आहे. तर व्हॉट इज जोमान शेल झिमा शेल सबाईन, माझ्याकडे लिहिलं आहे झिमान शेल सबाईन काय असतं, ते पाण्यामध्ये भिजलेला भुसा असतो तो. भुसा भिजवलेला असतं पाण्यामध्ये. तर ते कोणासाठी असतं, ते पेंट करणारे पेंटर्स, डाय करणारे माणसांचे ते वापरतात त्याच्यासाठी. मग अमिलांची तबाखीम काय असतं, काय एक पाव असतं, पाव कोणत्या ग्रेन पासून बनवलेलं ऑफकोर्स, आणि ते त्याला उगवलेलं असतं. किती फुगणी आलेली असते, का पूर्ण नाही पण 1/3 श्लिश, श्लिश बोलतो, 1/3 ऑफ द त्याला फुगणी येते त्याच्याशी कमी केलेली असते त्यांनी. तो स्पेशल टाईपचा पाव ते वापरतात कुकिंग मध्ये, त्याचा वापर होतो. आणि तो पाव पण अलाउड नाहीये. अमिलान म्हणजे जास्त टू मेक इट स्टार्च बोलतात. अमिलान इज स्टार्च, म्हणजे आजकालच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अमिलान स्टार्च मध्ये वापरतात. तर ते कसे करतात, ते गहू घेतात आणि जे अजूनपर्यंत त्याचे पूर्णपणे नाही शिजवलेलं असतं ते घेतात आणि मग त्यांना कुटतात, मिक्स करतात आणि मग त्याच्यापासून काइंड ऑफ छोटे छोटे केक्स बनवतात काइंड ऑफ, आणि ते वापरतात ते कुकिंग मध्ये. तर ही गोष्ट पण अलाउड नाहीये, ते आपण बघतो. अमिलांशेल तबाखीम बोललो. मग कोलांशेल सोफ्रीम काय असतं, ते असतं
जी पिठापासून जो फ्लोर मिल असतं त्याच्यापासून जी माती असते काइंड ऑफ ती पाण्यामध्ये मिक्स करतात. म्हणजे अ, दळण असतं, दळण राईट. त्याचे ते अ, रेखाईम म्हणजे ते दगड असतात, चक्कीचे दगड असतात. त्याच्यापासून जी माती पडते काइंड ऑफ त्याच्यामध्ये काय पण चिकटतं. ती गोष्ट एकदम चिकटणारी गोष्ट असते आणि ती गोष्ट कोलान शेल सोफरीन म्हणून बोलतात. ती गोष्ट पण अलाउड नाही. मग पुढे आपण बघतो हे सगळ्या गोष्टी नाही अलाउड वापरायला. रब्बी एलियझर पुढे ऍड करतात आपल्याला, अजून पण ऍड करतात गोष्टी या मिशनामध्ये. रब्बी एलियझर बोलतात का ए, स्त्रियांच्या गोष्टी जसे कॉस्मेटिक्स वगैरे आणि खूप ऑर्नामेंट्स असतात त्याच्यामध्ये पण मिक्सचर असतं जे जे अजून त्याच्यामध्ये तबली स्पायसेस टाकलेले असतात आणि त्याच्यानी बनवतात. म्हणजे पिठामध्ये स्पायसेस टाकलेले असतात आणि त्याच्यानी खूप गोष्टी बनवतात. ते कॉस्मेटिक्स वगैरे बनवतात ते पण या कॅटेगरीमध्ये होतं. हमेच नोक्षे आल्या ते तारवलेत आणि मग ते पण अलाउड नाहीये. आणि समज जर माणसाकडे ती गोष्ट असेल तर तो हयाव आहे. तो अवेर आहे, त्याच्या हातून अवेर आहे. मग नंतर इन द एंड द मिशना अजून ऍड करते जे हाकलाल काय होतंय, दिस इज अ रूल. काय रूल आहे का हे पाच पाच स्पीशीज जे आपण बोलतो कोणते, वीट, बार्ली, ओट, राई अँड स्पेल्ट, हे पाच गोष्टी आहेत, पाच धान्य आहेत ज्यांच्यापासून ज्यांच्यापासून खामेच बनतं, खामेच फॉर्म होतं. त्याच्यावर आपल्याला अवेअर होऊ शकते. बाल तो हाल म्हणजे खायला अलाउड नाही आपल्याला या आणि तेच नाही, समज जर ते पाण्यामध्ये मिक्स झालं तर ते त्याचं खामेच बनतं. पण हिब्रू मध्ये बघूया त्याचा एक्झॅक्टली वर्डिंग कसे असतात. जे हकलाल कोल शेहू मिन हद्दक्यान हारे जे ओव्हर पेसा, त्याच्याने तो अवेरा करतो पेसाची. जे पण गोष्टी या पाच धान्यापासून बनलेल्या असतात त्याच्यापासून त्याचे अवेरा होते पेसाखला. हारे एलू बेहजारा एन बहेन मिशूम करेत. तर या गोष्टींमध्ये अं, करत नाहीये. करत आपल्याला माहिती आहे की मानव मोठी पनिशमेंट असते करायची. आपण त्याबद्दल खूप वेळा बोललो होतो. करायची पनिशमेंट सगळ्यात वन ऑफ द खराब पनिशमेंट असते आणि लोहाला फेकात बाम इसरायल बोलतात. कोणाचा आपण नसर देते. तर ती करायची जो पण खामेच पेसाकला खातो खास विशालोम ती पनिशमेंट त्याच्यावर येते करेत. पण समज ह्या गोष्टी जी मिक्सचर आहे त्याच्यापासून ही करेक्टची पनिशमेंट त्याला नाहीये. पण तो ए, तो अवेरा होते पण करेक्टची पनिशमेंट त्याच्यावर नाहीये. का? कारण ही प्युअर फॉर्म ऑफ खामेच नाहीये. इट्स अ मिक्सचर. मिक्सचर असल्यामुळे ती त्याची स्टेटस चेंज होते आणि म्हणून त्याला एक्झॅक्टली ती खराब पनिशमेंट खास विषयाला नाही लागत. पण ऑफकोर्स तिचा अवेरा कोर्स माणसाने सांभाळलं पाहिजे. कोर्स त्या माणसाने पण ती मोठी पनिशमेंट नाही लागत. छोटी पनिशमेंट अवेअर करते हा ऑफ एक मोठा तोरामधला अवेरा करतोय तो. ऑफकोर्स तेरा पानान पण असून पण ती तोरामध्येच काउंट होतोय. पण ती मोठी पनिशमेंट नाही मिळत कारण ती गोष्ट तोरामधून डायरेक्टली नाहीये. इट्स द मिक्सचर. एक्झॅक्टली जसं तोरामध्ये तसं नाही, थोडंसं चेंज आहे का ते मिक्सचर आहे. तर मग ही कोणती पण कोणत्याच गोष्टी जे पाच धान्य त्याचे पीठ जो मिक्स झाला पाण्यामध्ये, फ्रूट ज्यूस नाही बोलत,
आणि फ्रूट ज्यूस मध्ये आपण बोललो होतो का फ्रूट ज्यूस मध्ये समजा मिक्स झाला तर तो खामेच नाहीये, तो खामेच नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये एक पण ड्रॉप ऑफ पाण्याचा एक पण ड्रॉप नाही पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो खामेच नाही बनत. तर म्हणून बघतो आपण एग मच्चा येतो बाहेर, एग मच्चा. मच्चो जे बनवतं एग मच्चा, ज्याच्यामध्ये अंड्यामध्ये मिक्स केलेलं असतं ते. आणि म्हणून त्याच्यामध्ये वाईन वापरतात आणि खूप गोष्टी असतात ज्याच्यामध्ये मिक्सचर डायरेक्टली पाण्यापासून नाहीत, म्हणून ते अलाउड आहे पेसाकला. ऑफकोर्स जे पण माणूस सांभाळतात त्यांनी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे का सगळ्यात बेस्ट हेक्शेअरचा मत्सा वापरला पाहिजे पेसाकमध्ये. कारण सगळ्यामध्ये आपण काळजी घेतो, पण सगळ्यात जास्त चान्सेस आहेत पेसाकमध्ये खामेच खायचे इज फ्रॉम द मत्सा इटसेल्फ. त्यामुळे तो एक्झॅक्ट चांगला क्वालिटीचा मत्सा नसेल तर दॅट माइट बी खामेच. तर ते काळजी खूप घेतली पाहिजे. रिस्क नाही घेऊ शकत माणूस घरी बनवायचा मत्सा, ते कारण त्याच्यामध्ये खूप लॉज आहेत जे सांभाळले पाहिजेत. पण ऍट द सेम टाइम त्यांनी सगळ्यात हायेस्ट आजकाल मिळतात चांगल्याच प्रकारचे सगळ्यात चांगली पद्धतीने खरेदीचे मत्सोत असतात, नाहीतर रब किसेरा हमीम रब मजूदचे मत्सोत असतात. त्यांचे एकशेरी मोठे मोठे रब्बानींचे जे सांभाळतात आणि बघतात त्यांचे जे मत्सोत आहेत ते माणसांनी वापरले तर त्याच्या ऑफकोर्स ते रिस्क नाही घेऊ शकत. आणि त्याला आहे कोणतरी जो सांभाळतो आणि ते आपल्याला प्रोव्हाइड करतो, तर काळजी घेतली पाहिजे. मत्सोत सगळ्यात चांगले वापरायचे. पण इकडे आपण बघतो का तारोबत खामीत असला तर त्याची लेस डिग्री ऑफ पनिशमेंट असते आणि करत नाही. कोर्स समज जर खास माणूस जो तारोबत खामीच खाल्ला तरी पण त्याला चापकाचे फटके मिळतात, कारण तो याचा इसूर दिरा बनान. आणि त्याला त्याला माहितीये का कोणत्या पण रब्बाना तोडला तर त्याला चापकाचे फटके मिळतात. तर समज तो मुद्दामून करतोय आणि त्याला माहिती असून तो पण करतोय तर त्याला खास त्याला चापकाचे फटके मिळू शकतात जेव्हा बेदीन असेल तर. नाहीतर दुसरे पण वेळ आहेत ही गोष्टी मिळाल्या, पण इट्स फॉरबिडन ऑफकोर्स, वी आर नॉट अलाउड टू डू इट. एनिवे आपल्याकडे जास्त अजून अजून एक मिष्टा करायला टाइम नाहीये, पण जस्ट जम्प टू स्टोरी ऑर समथिंग. तर या मिशनावर कोणा काही प्रश्न आहेत ते विचारू शकता का? तर आपण विल गो टू सम स्टोरी जी माहिती त्याच्यामध्ये बोलूया वेगळ्या विषयावर. ओके फाईन. लेट्स सी. एक छान एक गोष्ट ऐकली मी. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इन्स्पायरिंग. खूप मस्त आहे आणि खूप मोठा खिजूक मिळतं आपल्याला. आपण दरवेळेला बोलतो शमिराता लशोन कफेच खाईम, किती माणसांनी सांभाळला पाहिजे आपला तोंड सांभाळायला, दुसऱ्यांबद्दल बोलायला. पण ही स्टोरी ऐकल्यानंतर जो खिजूक मिळाला ती फार खूप स्ट्रेंथ. खिजूक इज स्ट्रेंथिंग अवरसेल्फ. थोडासा अजून प्रोत्साहन मिळतो या स्टोरी पासून. तर कशाबद्दल बोलते ही गोष्ट? एलिमेर अक्बीधर्मन त्यांच्याकडून ऐकली. आणि त्यांनी ही स्टोरी सांगितली का दोन फार श्रीमंत बिझनेसमॅन दोघे जण, त्यांना माणसांना आवड काय असतं? जग फिरायची. तर पैसा आहे, खूप पैसा आहे, खूप हे आहे. तर फार ते दोघं फार श्रीमंत असतात. स्टोरी अशी चालू होते का एका एका बेत मिद्राश मध्ये सगळे बसले होते आणि बेत मिद्राश मध्ये अचानक कोणतरी दुसऱ्याबद्दल बोलायला लागलं.
कोणाबद्दल तरी दुसऱ्याबद्दल. तर एक एक तिकडे बसलेला उठला आणि पळून गेला बाहेर. दुसऱ्या दुसऱ्या रूम मध्ये गेला. बसलाच नाही. आणि त्याचा ही वागणूक फार वेगळी होती. सगळ्यांना बोलायचे हे काय ते वेगळा, हा विचित्र वागतो माणूस. केव्हा पण, कोण पण, कोणाबद्दल टॉपिक काढल्याबरोबर हा उठून पळून जातो. काय बोलत नाही, काय नाही. त्याला विचारलं, "हे काय ती वागणूक तुझी बरोबर नाही आहे. काय ते एकदम डिफरंट करतो. काय ते एकदम वेगळं करतो तू. तर सांग असा का वागतो?" जेव्हा कोण पण दुसऱ्याबद्दल थोडा लशवणारा पण नाही, पण काइंड ऑफ लशवणारा. आपल्याला माहिती आहे का त्याच्यामध्ये खूप लॉस आहेत. तर लशवणारा थोडंसं पण काहीतरी बोलायला लागला तर हा पळून जातो बाहेर. तर त्याला विचारलं, "असं का करतो तू? बोलू शकतो?" तेव्हा त्यांनी ही स्टोरी सांगितली जी मी चालू केली का तो खोजरबे चिवा होता आणि तो आधीच्या आधी तो मोठा बिझनेसमॅन होता. खूप पैसेवाला होता. आता तो खोजरबे चिवा अब्रेक असेल त्याचं तसं. तर खूप पैसेवाला होता आणि तो आणि त्याचा मित्र कुठे-कुठे लांब-लांब जायचे. त्यांना आवड होती जंगलामध्ये फिरायची. सोबतच नेचर बघायची, नेचरमध्ये बघायची आवड होती आणि तर नेचरमध्ये ते लोकं एक वेळा की साऊथ साऊथ आफ्रिका तिकडे आफ्रिकामध्ये साऊथ आफ्रिका नाही, आफ्रिकामध्ये मे बी केनिया आणि तिकडे जिकडे जंगल आहे, तिकडे गेले होते आफ्रिकामध्ये. हां, ते एव्हरी टाईम जायचे. जसं तिकडे माहिती आहे का सगळे ॲनिमल्स बाहेर आहेत, उघड्यावर आहेत. जंगलामध्ये जीपमध्ये जातात आणि एन्जॉय करतात तिकडे. तर तर तसंच हे पण गेले होते. सगळेजण ते दोघं जण गेले होते आणि बोलले, "आपण चला आता टाईम आहे." तर ते बाहेर फिरायला गेले, राउंड मारायला गेले. राउंड मारायला गेले. इट्स फाईन ते यूज्ड टू होते. थोड्या वेळाने त्यांनी बघितलं का लांबून चिता, चिताने त्यांना बघितलं, चिता. बिबळ्या वाघ, बिबळ्या वाघ. तर त्यांनी त्याला लांबून बघितलं यांना. आता हे लोकं बोलले, "आता आपण पळायला पाहिजे जीपकडे. टाईम नाहीये." चिताने लांबून त्यांच्या डायरेक्शनमध्ये पळत आला. हे दोघं पळायला लागले. जीव सोडून धावायला लागले. जीपपर्यंत पोहोचायचा तो. अजून काही दिसत नाही त्यांना. तर याचा हा पुढे होता आणि याचा मित्र मागे. तो मित्र याला बोलतोय, "मला नुसतं तुझ्या पुढे जाऊन दे. मला नुसतं तुझ्या पुढे जायला पाहिजे." तो धावता-धावता बोलतात ते आणि लाँग रन होता त्यांच्या जीपपर्यंत. तो बोलतोय, "पुढे? माझ्या पुढे कशाला?" तर बोलतोय, "बघ, तो चिता आहे ना, मागून तो बिबळ्या वाघ येतोय. तो समज जर तुला पकडेल ना, तर मला सोडून टाकेल. माझ्या मागे नाही लागणार. तर मला नुसतं तुझ्या थोडंसं पुढे गेलं पाहिजे आणि जाऊ मी वाचलो." अरे, तो बोलतो, "तू माझा मित्र असा बोलतो? जेव्हा गरज असते तेव्हा असा बोलतो तू?" तो बोलतोय, "बघ, जीवन ए जीवन मरणाचा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा मित्र-बित्र काही नाही, सगळे गेले खड्ड्यात." असं बोलतो. आणि पळायला लागतात ते आणि तो वाघ यांच्या मागे लागलेला आहे. तेवढ्या त्याच्या डोक्यामध्ये काय विचार येतो नाही माहीत. हा लगेच लेफ्ट टर्न मारतो आणि दुसरीकडे पळतो. तो वाघ लेफ्ट नाही मारत आणि तो सरळ त्याच्या मित्राच्याच मागे धावतो. आणि तो मित्र ह्याच्या पुढे गेलेला असतो त्या मोमेंटला. तो पुढे गेलेला असतो. खूप फास्ट असतो आणि त्याच्या पुढे गेलेला असतो आणि तेवढ्यात त्याच्या मनात काय येतो, हा लेफ्ट टर्न मारतो आणि तो वाघ त्याच्या मित्राच्या मागे लागतो आणि मित्र त्या जीपच्या ऑलमोस्ट जवळ ऑलमोस्ट तिकडे जीपच्या जवळ आलेला असतो तेवढ्यात तो वाघ त्याला पकडतो आणि खातो आणि खाऊन टाकतो वाघ. तर तो बोलला तेव्हापासून ऑफकोर्स तो तेव्हा खोदर बिचवा झाला. वाचला म्हणून भाऊ हाशेम. तो खोदर बिचवा झाला. चोरा आणि मित्र पळायला लागला आणि त्याला तो रूल माहिती आहे. जेव्हा जीवन मृत्यूचा प्रश्न येतो, तेव्हा मित्र-बित्र काही नसतात. जेव्हा माणूस लशवणारा बोलतो, तेव्हा तेव्हा कोण नाही बाजूला. मित्र नाही, फॅमिली नाही, काही नाही बघायचं. आता जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आलेला आहे. आता काय करायचं? पळून जायला पाहिजे. जाऊ ते मला माहिती आहे, असा तो बोलला. तसे राव एलिमेलिक बिदरमन आपल्याला शिकवतात का जेव लाईफ अँड डेथचा प्रश्न आहे. कारण जेव्हा माणूस शालोम दुसऱ्याबद्दल बोलतो, दुसऱ्याबद्दल अ, ते त्याची निंदा करतो, तर
ऑफकोर्स त्याची लक्षणार्थ मोठा अवेरा होता आणि प्रत्येक शब्द ज्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आहे, ते सगळे ऍड होतात. तरी सुद्धा आधी तो माणूस जो 5 मिनिटं समोरच्या मित्रासोबत बोलतोय फोनवर, 5 मिनिटापैकी तो नुसता 1 मिनिट त्या प- दुसऱ्या माणसाबद्दल बोलला जो नमाजीमध्ये बरोबर नाही टाइमावर आला, नाहीतर बरोबर काम नाही केलं. पण ती 5 मिनिटाची कॉन्व्हर्सेशन आहे त्याच्या मित्रासोबत, ते सर्व ऍड अप होईल आणि सर्व जसं काय त्यांनी सर्व 5 मिनिटं त्यांनी आवेरा केली असं होईल. आणि म्हणून त्या माणसाने काळजी घेतली पाहिजे. काय जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा ते पळून गेलं पाहिजे. ते काही थांबलं नाही पाहिजे. आणि थोडंसं कन्व्हर्सेशन ती समज दुसऱ्याकडे चालले असेल, दुसऱ्याबद्दल बोलायला जात असेल, तर स्टॉप केलं पाहिजे. तेवढं त्यांनी स्वतःला काळजी घेतली पाहिजे का त्याचा कॉन्व्हर्सेशन दुसऱ्याकडे नाही. कारण प्रत्येक शब्द मल्टिप्लाय होतो. किती अवेअरच होतात. 32 का 35 आणि ते सर्व 35 इंटू तेवढ्या 5 मिनिटामध्ये माणूस शब्द बोलतोय, तर ते मल्टिप्लाय होतात आणि तेवढे अवेअर त्याच्या एक कॉन्व्हर्सेशन मध्ये होऊ शकतात. हाच विषय म्हणून किती मोठा तो स्वतःवर डेथ आणतो. तो लाईफच्या ऐवजी डेथ आणतो. तोरा इज लाईफ. तोराचा प्रत्येक शब्द लाईफ आणतो माणसाला आणि काव्याचा प्रत्येक शब्द, लक्षणाचा प्रत्येक शब्द डेथ आणतो. कोणतो होतो जेव्हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो, तेव्हा सगळं विसरायचं असतं, सगळ्यांना बोलायचं असतं, मी इकडे नाहीये. एनिवे, तर आपण विल फिनिश दिस शिवर विथ अ स्मॉल प्रेयर ॲज युजुअल. तुमच्या स्क्रीन मध्ये बघू शकता, इंग्लिश मध्ये पण वाचू शकता पाहिजे तर. מודעני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבל שחת, שנאמר ועתה אלוהים תורידם לבל שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. With this trust in Hashem, and may you have a great week. בעזרת השם, יום רביעי होऊन गेलंय, יום חמישי चालू झालंय בעזרת השם. तर लवकर चालू होईल, म्हणजे इस्रायलमध्ये अजून शिकेला थोडासा टाइम आहे आमच्याकडे तरी. तर शब्बात शलोम לכולם. आणि הרב שמעון שיעור נעים אותי right? तर זהו, תודה רבה. Thanks a lot for being together, listening to שיעור, आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot, וכל טוב, שלום שלום.